आणि आता थेट जाऊयात आपण पुण्यामध्ये, ज्या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आजचा आंदोलनाचा हा तिसरा दिवस। मोठ्या संख्येने आजही विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला दिसतात। अजूनही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही, अशी भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला मागण्यांवरती अडून असल्याचं चित्र पुण्यामध्ये बघायला मिळत आहे। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांकडनं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाच्या ठिकाणी आता विद्यार्थ्यांची गर्दी आपल्याला वाढताना दिसते। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं हे आंदोलन, विद्यार्थ्यांकडनं आता सध्या तिथं जोरदार घोषणाबाजी केली जाते। 3 दिवस झाले विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतात, मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत। या सगळ्या आंदोलनामध्ये विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली आहे। रोहित पवार हे सातत्याने या विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलताना आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात। सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या आणि शरद पवारांनी सुद्धा यावरनं भूमिका स्पष्ट केलेली आहे। थेट जाऊयात पुण्यामध्ये, ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आता जी दृश्य आपण बघतोय त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसतेय, काय भूमिका आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची, काय आता म्हणणं आहे? आता या आंदोलन स्थळावर आपण पाहिलं असेल की गर्दी वाढते आहे। विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत। आजच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी दिवस रात्र ही अशीच गर्दी आपल्याला वाढत जातानाचं चित्र या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल रात्री देखील मोठी गर्दी होती, आज देखील तितकीच मोठी गर्दी आहे। आता 11 वाजल्यानंतर ही गर्दी अधिक मोठ्या संख्येने पुढे जाते आणि जेव्हा विद्यार्थ्यांची संख्या वाढते तेव्हा पोलिसांसमोरचा प्रश्न आहे की या सगळ्या गर्दीचं नियोजन नेमकं कसं करायचं। आणि आपण पाहतोय हा संपूर्ण शास्त्री रस्ता, या शास्त्री रस्त्यावरची ही सगळी गर्दी, या सगळ्या गर्दीचं, या सगळ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे, ते म्हणजे ज्या परीक्षा एकाच दिवशी 2 आहेत त्यातली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला आणि कृषीची पदं त्यामध्ये ऍड करा। तेव्हा जी बैठक मुंबईमध्ये सुरू आहे त्या बैठकीत काय नेमका निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या बैठकीतून निर्णय काल येणं अपेक्षित होतं, अशी अपेक्षा या सगळ्या विद्यार्थ्यांना होती, पण तसं काल घडलं नाही आणि म्हणून ही गर्दी या ठिकाणी वाढत जाताना आपण पाहतो आहोत। या सगळ्या विद्यार्थ्यांची जी मुख्य मागणी आहे ती मुख्य मागणी जी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली जावी अशी आहे, ती मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण पाहतोय गर्दी जी आहे शास्त्री रस्त्यावर ती वाढत जातानाचं चित्र आपण पाहतोय। या सगळ्या विद्यार्थ्यांचा जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न सुटावा अशी या सगळ्या गर्दीतल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। पाहावं लागेल आजच्या या बैठकीतून तो प्रश्न सुटतोय का। जर प्रश्न सुटला नाही तर काय इशारा? 6 विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत। एका विद्यार्थ्यानं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। जर एखाद्या विद्यार्थ्याच्या जीविताला काही बरं वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राचं सरकार असेल, हे सरकारनं लक्षात ठेवावं। इथले विद्यार्थी 3 दिवसापासून काही न जेवता पिता इथं बसलेले आहेत। विद्यार्थी मुली रात्रभर इथं थांबलेले आहेत। त्यांच्या आईवडिलांची, त्यांच्या शेतकरी आईवडिलांची तुम्ही काळजी करा। त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न हा निर्माण झाला। काय अपेक्षा? आमची अपेक्षा आहे की सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी नोटिफिकेशन काढावं आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, कारण विद्यार्थी 3 दिवसापर्यंत उपोषण करायचं। या सगळ्या आंदोलकांची मागणी मान्य होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, 100% मागणी मान्य होईल, कारण इतिहासात पहिल्यांदाच असं विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन होतंय। तुम्ही बघा, आणि सीएम डीसीएम सगळे बसलायत, आयोगावर दबाव आणतायत, ह्याच्यावरून दिसतंय की किती मोठा आक्रोश आणि उद्रेक महाराष्ट्रामध्ये एक तयार होतोय। स्वतः पवारसाहेब इथे येणार, पवारसाहेब आल्यानंतर जे महाराष्ट्रातले विद्यार्थी लाखो रस्त्यावर उतरतील त्यानंतर तर सरकारला झुकावंच लागणार आहे। त्यामुळे आमच्या मागण्या मंजूर होतील अशी आम्हाला अपेक्षा, आणि जर नाही झाल्या तर ही जी लढाई आता इथून सुरू झाली अख्ख्या महाराष्ट्रभर बसलेल। आणि विद्यार्थी ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो तुम्ही जगभरात बघा, सत्ता बदल किंवा क्रांती झाल्याशिवाय राहत नाही। आपण बघतोय ही गर्दी देखील आपण दाखवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूयात। या गर्दीतून या विद्यार्थ्यांची जी मूळ मागणी आहे, या गर्दीतून त्या प्रश्नाची तीव्रता किती आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो। या विद्यार्थ्यांसोबत आमदार रोहित पवार, रुपाली पाटील आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। खरं म्हणजे रोहित पवार हे रात्रभर या आंदोलनात या ठिकाणी बसून आहेत। अगदी सकाळपासूनही रोहित पवार या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडून बसून आहेत। त्यांची देखील या आंदोलकांसोबत अशी मागणी आहे की ही मागणी मान्य झाली पाहिजे। खरं म्हणजे रोहित पवारांनी तर इशारा दिलाय, जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही
तोपर्यंत या विद्यार्थ्यांसोबत ते असेच बसणार असल्याचं ते सांगतात। खरं म्हणजे या विद्यार्थ्यांना या सरकारकडून आयोगाच्या बैठकीतून त्यांचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे। गर्दी जर आपण बघितली दूरपर्यंत तर ही सगळी गर्दी वाढत जाताना आपल्याला बघायला मिळते। सकाळी तुलनेनं गर्दी कमी होती, मात्र आता ही गर्दी अशीच वाढत जाते आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला यश येतंय का हे पाहावं लागेल। या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी या विद्यार्थ्यांची गर्दी, त्यांच्या घोषणा आणि त्यांची एकूण असलेली ही सगळी भावना आहे ती आपल्याला ऐकायला मिळते। काही विद्यार्थी उपोषणही करतायत। काय सांगाल उपोषणाबद्दल, आंदोलनाबद्दल? सर, आम्ही कालपासून उपोषणाला बसलोय। सरकारनं आणि एमपीएससीनं आता निर्दयीची भूमिका सोडून द्यावी आणि विद्यार्थ्याच्या बाजूने व्हावं। मी सरकारला एकच म्हणतोय, सरकारनं काढलेली लाडकी बहीण योजना, सरकारनं काढलेली लाडकी बहीण योजना का कळेना त्यांना या तरुणांच्या बेरोजगारीच्या वेदना? नाही सरकार असं कसं चालायचं? आल्यात निवडणुका 2 महिन्यावर, आता प्रश्न सोडवायचं नाहीतर घरी बसायचं। सरकार का नाही तुम्हाला या तरुणांच्या बेरोजगारीची चिंता का मनवता तुम्ही स्वतःला जनसामान्यांचं नेता? नाही सरकार असं कसं चालायचं? आल्यात निवडणुका 2 महिन्यावर, आता प्रश्न सोडवायचं नाहीतर घरी बसायचं। आपण बघतोय रोहित पवार देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यांची देखील प्रतिक्रिया या निमित्तानं जाणून घेऊयात। काय म्हणणं आहे ते पाहूयात। हे आता घ्यावा, कारण का हा आकडा जो आहे 30,000वर गेलेला आहे। हा जर निर्णय आता नाही घेतला तर हे सगळे विद्यार्थी 1 लाखावर जाणार। त्यामुळे हे खऱ्या अर्थाने आता हा उद्रेक व्हायला लागलेला आहे इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा। त्यामुळे तो आता अंतकुणी पाहुणे निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी घेण्यात यावा। असं समजतो की परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार आयोग करताना दिसतोय, तो 25 तारखेला होणार विचार हा करायलाच नको। आता तो तुम्हाला ढकलावंच लागेल, पण ढकलत असताना सुद्धा कुठेतरी जो काही वेळ असेल त्याचा विचार करावा। खूप जास्त पण नको आणि खूप जवळ पण नको, योग्य असा वेळ बघून तिथं त्यांनी ते पुढे ढकलावं। आणि तसंच कृषी सेवाला सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं। आणि क आणि ब या ज्या भरत्या अनेक दिवसापासून झालेल्या आहेत, वर्षांपासून झालेल्या आहेत, त्या भरण्यासाठी काहीतरी संकेत सरकारकडे येणे जरुरी आहे। मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पण निर्णय सांगितला नाही। आता त्याबद्दलची खरं तर व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घ्यायला पाहिजे होती। कर्नाटकाचे मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेऊन सहजपणे त्या ठिकाणी सांगतात, मग आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का नाही सांगू शकत? आता उपमुख्यमंत्री पण तिथे बैठकीला होतं, तिघांनी एकत्रित येऊन जाहीर करून जायचं की आम्ही विद्यार्थ्यांबरोबर आहोत, युवांबरोबर आहोत। हे तुम्ही जर करणार नसताल हे कितपत योग्य आहे? आता आयोगाने तरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता जाहीर करावं की हे आता आम्ही ठरवलं आहे। त्यामुळे किती वेळ वाट बघायचं? कारण हा आकडा वाढत जाणार आहे। एक अख्खा रस्ता आता ब्लॉक केला आहे, अजून किती अख्खं पुन्हा बंद होण्याची वेळ आलेली आहे। विद्यार्थ्यांचा अंत कुणी बघू नये एवढी विनंती। वाहतुकीला मोठा त्रास होतो, वाहतुकीला मोठा त्रास होतो। आता यांच्या जीवनाला, यांच्या कुटुंबाला, ज्या भागातून ते येत आहेत यांच्या त्रासाला तुम्ही गेले 6 महिने दुर्लक्ष केलं। आता मग त्यांना 6 महिने झालेला त्रास आणि इथं वाहतुकीला 2 तासाचा त्रास, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। आता ह्याच्यामध्ये लोक स्वइच्छेने आलेत, कुणीही आणलेले नाहीत। आता मग यांना भवितव्याचा विषय पडला। जर तुम्ही त्या रोडवर होणाऱ्या त्रासाचा त्या ड्रायव्हरला सुद्धा विचारलं की या मुलांचं भवितव्य महत्वाचं आहे का तुमचा 1 तास महत्वाचा आहे, तर ड्रायव्हर सुद्धा म्हणेल, नाही तर मालक सुद्धा म्हणेल की या विद्यार्थ्यांचं भवितव्य महत्वाचं आहे। आता ही गोष्ट सरकारला का नाही कळत असा आमचा प्रश्न आहे। विद्यार्थी आक्रमक होताना दिसतात, पोलिसांची काही ठिकाणी वाद सुद्धा होताना आकडा वाढत चाललाय, वाढत जाणार आहे। निर्णय घ्या ना, विषय संपवा। निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि सांगून टाकायचं की यांच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्यात, बस एवढं सोपं आहे। पण तुम्ही विलंब करत का चाललाय? पुढे घेऊन का चाललाय? त्यामुळे कुठेतरी आता जास्त विलंब न करता निर्णय तुम्ही घ्यावा अशी विनंती करतो। मला परीक्षा अगदी 2 दिवसांवरती आलेली आहे आणि पेपर पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे। किती व्यवहार या मागणी आहेत? नाही, व्यवहारी याच्यासाठी आहे की बँकिंगची एक्झाम त्याच दिवशी आहे। आता सरकारला हे सांगलीतलं जात होतं की त्या दिवशी दुसरी एक्झाम आहे, त्यांनी ऑलरेडी जाहीर केले आणि त्याच दिवशी जर तुम्ही एक्झाम आपली महाराष्ट्राची जाहीर करत असतात त्यात तुमची चूक आहे। आता आंदोलन 4-5 दिवस गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला परीक्षा राज्यसेवेची ही पुढे ढकलावीच लागेल आणि कृषी सेवा सुद्धा त्याच्यामध्ये घ्यावं लागेल। तिकडे आयोगाची बैठक हा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे। मी फक्त पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। विद्यार्थ्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थी जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच यांचं चालू राहील। या विद्यार्थ्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्यातलं सगळ्यात मोठं गणित असं आहे की
तुम्ही IBPS ची परीक्षा ज्या दिवशी होती त्याच दिवशी आयोगानं नंतर जाहीर केली, तर यात चूक कोणाची वाटते? हे बघा, बँकिंग विभाग हे आधीच टाइम टेबल डिक्लेअर करतं अख्ख्या देशामध्ये. आता हे टाइम टेबल डिक्लेअर करून राज्य सेवा नाहीतर आयोग सुद्धा आज त्या दिवशी परीक्षा जाहीर करत असेल तर चूक कोणाची हे स्पष्ट आहे. आता 4 दिवस हे मुलं आता आंदोलन करत आहेत. आता अभ्यासावर यांचं काही लक्ष लागलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला आता हे पुढे ढकलावं लागेल. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलले, केरळाने पुढे ढकलले, मग महाराष्ट्राने पुढे ढकलायला काय हरकत आहे? आणि त्याच्याबरोबर कृषी सेवा पेपर जे आहेत नाही पदं आहेत ही सुद्धा परीक्षा याच बरोबर घ्यावी अशी लोकांची विनंती आहे. आणि क आणि ब ह्या ज्या परीक्षा आहेत नाही तर जे पद आहेत ते 1.5 वर्ष भरली गेली नाही, ते भरण्यासाठी सुद्धा एक सकारात्मक इंडिकेशन भूमिका सरकारकडनं आता येण्याची जरूरत आहे. स्वतः शरद पवार देखील या आंदोलनाला येणार असल्याचं सांगतायत, त्यांनी ट्विटही केलं. आता सरकार ऐकतच नसेल तर पवार साहेबांनी काल ट्विट करून सरकारवर अजून प्रेशर आणलेलं आहे की हे विद्यार्थी तर रस्त्यावर आहेच, पण तुम्ही या विद्यार्थ्यांबद्दल योग्य भूमिका आणि योग्य निर्णय पुढच्या काही वेळात घेतला नाही तर मी स्वतः इथं येणार आहेत. पवार साहेब इथं न येता या सगळ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती तुम्ही बघितली तर ती 30,000 पेक्षा जास्त आहे. आणि पवार साहेबांनी नेहमी विद्यार्थ्यांचा विचार केला. जर पवार साहेब इथं आले तर काय होईल हा विचार सरकारने सुद्धा केला पाहिजे. त्यामुळे पवार साहेब येण्यापूर्वी सकारात्मक निर्णय या विद्यार्थ्यांच्या बाजूने घेणं फार महत्वाचं आहे. आयोगाच्या बैठकीतून तोडगा निघेल असं वाटतंय का? आता बैठक मुंबईमध्ये आयोगाची सुरू आहे. वाटतं हा विषय नाही, काढावाच लागेल. काढलं नाही तर फार मोठी अडचण येईल. त्यामुळे आयोगाला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या बाजूने घ्यावाच लागेल. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची काय भूमिका असेल? शेवटी विद्यार्थ्यांची भूमिका असेल. विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की आंदोलन पुढे घेऊन जायचं तर ते पुढे घेऊन जावं लागेल. आणि आमचा पाठिंबा विद्यार्थ्यांच्या मागण्यांना नाही तर आम्हाला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथंच बसून राहावं लागेल. आपण बघतोय हा सगळा गर्दीचा विद्यार्थ्यांचा जो सगळा वर्ग आहे तो वाढतोय, गर्दी वाढते, वाहतुकीचे देखील पुण्यात प्रश्न निर्माण होतात. हे बघा, वाहतुकीच्या बद्दल बोलायचं झालं तर 6 महिने यांच्यावर अन्याय झालेला आहे. कुणी यांचं ऐकलं नाही, सरकारमधून नाही, आयोगामधून नाही. आता त्या ड्रायव्हरांना नाही तर मालकांना, गाडी मालकांना जर विचारलं तर युवांचं भवितव्य हे महत्वाचं आहे का तुम्हाला 1 तास ट्रॅफिकमध्ये अडकणं महत्वाचं आहे? ते सुद्धा म्हणतील नाही, हे युवकांचं भवितव्य महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, सरकारला जी गोष्ट कळली नाही इथं असणाऱ्या सामान्य लोकांना सुद्धा, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या व्यक्तीला सुद्धा कळेल. त्यामुळे सरकारने एक सांगतो, आयोग आणि सरकारने निर्णय घेऊन मोकळं व्हावं. मूळ अडचण कोणाची? आयोग चुकलंय का सरकार चुकलंय, काय वाटतं? सरकारचा आणि आयोगाचा कुठेही तिथे संवाद झालेला दिसत नाही. आयोगाला विश्वासात घेतलं नाही. आयोग आपापल्या लेवलला निर्णय घेतं, पण लोकांची जी भूमिका आहे ती सरकारला सांगावी लागते. पण सरकार त्या बाबतीत कमी पडलंय. सरकारला सामान्य लोकांचं कुठेही काही पडलं नाही असं वाटतं. या गर्दीचं नियंत्रण करायला पोलीस अपुरे पडतायत असं वाटतंय? आता युवा आहेत, शांत आहेत, काही करणार नाहीत. त्यामुळे पुढे काही चुकीचं होऊ नये, कारण का युवा सेवा युवा असतो. त्यामुळे सळसळतं रक्त असतं. त्यामुळे निर्णय लवकर घ्यावा आणि विषय संपवावा असं सरकारला विनंती करतो. आपण बघतोय रोहित पवारही रात्रभर होते, आता इथे बसून आहेत. लवकर हा प्रश्न सुटावा अशी या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. तुम्ही आंदोलनात बसून आहात, विद्यार्थी म्हणून काय सांगाल? आम्ही विद्यार्थी म्हणून हे सांगतोय की ज्या वेळेला 2023ला सरकारनं पॅटर्न चेंज केला, पॅटर्न चेंज केल्याच्या नंतर आम्ही सगळेजण शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून कृषी सेवेवाले सगळेजण परीक्षेच्या तयारीला लागलोत, नवीन पॅटर्न नुसार अभ्यास केला. पण ऐन वेळेला MPSC आयोगानं असा घोळ केला की आमच्या जागाच ऍड केल्या नाहीत. आमच्या जागा जर ऍडच केल्या निश्चित विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे आता या बैठकीबंद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी बैठक सुरू आहे त्या बैठकीबंद काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्यावरती आपलं लक्ष असेल. या